घटस्फोट झालेला आहे तर त्यावर क्लिक करा. पती नाही आहे तर त्यावर क्लिक करा. तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे इथे पतीचं नाव टाकायचं आहे. तुमची जे काही जाती आहे ती टाकायची आहे. त्यानंतर खाली ऑप्शन दिलेला आहे तुमच्या घरातून सरकारी नोकरीमध्ये तर नाही आहे ना, राजकारणामध्ये तर नाही आहे ना, तर असेल तर होय, नसेल तर ना लिहा. आणि त्यानंतर बाजूला एक दुसरं ऑप्शन दिलेलं आहे तुमच्या घरामधून किती जण योजनेचे लाभ घेत आहे. ह्या योजनेमध्ये 2पेक्षा जास्त जण लाभ घेत असेल तर तसं हो किंवा नाही जे असेल ते लिहा. त्यानंतर खाली एक ऑप्शन दिलेलं आहे. खाली दिलेलं जे ऑप्शन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तुमचं घटस्फोट झालेला आहे, तुमचे पतीचं निधन झालेलं आहे, तर त्यांचे जे काही सर्टिफिकेट असेल, जसं डेथ सर्टिफिकेट किंवा घटस्फोटचं जे काही सर्टिफिकेट असेल तर त्याची कॉपी घेऊन जवळपास तुमचे अंगणवाडी असेल, तिथे सेविका असेल तर त्यांना ते सबमिट करायचं आहे. आणि त्यानंतर खाली एक ऑरेंज कलरचा ऑप्शन आहे, तिथे ओके करा. ओके केल्यानंतर तुमच्या जवळ असे लगेचच एक ऑप्शन येईल की तुमची इथे ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे, सक्सेसफुल झालेली आहे. म्हणजे तुम्ही जे ई-के-वाय-सी केलेली आहे ती इथं पूर्ण झालेली आहे. याची एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्या जवळपास. तर अशा प्रकारे ही ई-के-वाय-सी करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून